बंधू आणि भगिनींनो, आंबेडकरी चळवळ ही एक देशातील परिवर्तनवादी चळवळ आहे आणि या चळवळीतील युवक हा या चळवळीचा कणा आहे. आंबेडकरी चळवळ ही देशातील एक खूप महत्वाची अशी चळवळ आहे. या चळवळीशी आज आपणास जाणून घ्यायचं आहे. आंबेडकरी चळवळीची कालची स्थिती काय होती, आजची स्थिती काय आहे, याचे अनेक पैलू आहेत, अँगल आहेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक या सर्व पैलूविषयी आपणास जाणून घ्यायचे आहे. तर आंबेडकरी विचारधारा ही सर्वसमावेशक विचारधारा आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारी विचारधारा आहे आणि या विचारधारेच्या सोबत चालणाऱ्याचा नक्कीच विकास होणार आहे. मग ही विचारधारा ज्यावेळेस बाबासाहेबांच्या नंतर चळवळ म्हणून चालवली गेली त्यावेळेस खरंच बाबासाहेबांच्या नंतर काही लोक प्रामाणिक होते. प्रामाणिकपणाने त्यांनी ही चळवळ चालवली, आंबेडकरी चळवळ म्हणून नावारूपाला आणली. त्या काळातील जे लोक होते ते खरंच त्यागी, निष्ठावंत, विचारवंत, अभ्यासू होते आणि त्यांना साथ देणारा जो अशिक्षित समूह होता तो काटेकोरपणे त्यांना फॉलो करायचा, त्या विचारधारेला फॉलो करायचा, त्या नेतृत्वाला फॉलो करायचा आणि त्यांच्याकडे पैसा नव्हता, ताकद नव्हती, दारिद्र्य फक्त होतं, पण एक महत्वाचा गुण त्यांच्याकडे होता तो म्हणजे इमानदारी आणि त्या इमानदारीवरच ही चळवळ कालपर्यंत तगली. पण चळवळीची आजची जी अवस्था आहे त्या अवस्थेचं चिंतन करताना कुठेतरी मनात दुखतं, भविष्यात ही चळवळ खरंच समाज उपयोगी, लोक उपयोगी ठरेल का नाही याबाबत म्हणजे विचार करताना कुठेतरी मनात दुखावतं. म्हणजे आपणास असे म्हणायचे आहे का की आज कुठंतरी चळवळ भरकटत चाललेली आहे वगैरे, असं काही आपणास म्हणायचं आहे का? नाही, भरकटच या शब्दाचा उपयोग मी करणार नाही, कारण आंबेडकरी ही एक विचारधारा आहे, ती चळवळ भरकटणारी नाही. पण त्या चळवळीला दुसऱ्या मार्गाला घेऊन जाण्याचा प्रयत्न इथली प्रस्थापित व्यवस्था करते. अच्छा. चळवळ समजत नाही अशी नाही, चळवळ समजणारी कित्येक तरुण डुकी आपल्याकडे उपलब्ध आहेत. अच्छा. कित्येक तरुण विचारवंत आपल्याकडे उपलब्ध आहेत. अच्छा. पण त्या तरुणांना नेमकं कोणत्या मार्गाने डावललं जाईल, त्या तरुणांना कसं दुर्लक्षित केलं जाईल आणि एक स्क्रिप्टेड चळवळ कशी चालवली जाईल. जसं राजकारण हे आज स्क्रिप्टेड झालंय, म्हणजे लिहिल्यासारखं, तू कर भांडण्यासारखं, मी कर रडल्यासारखं, ते एक जुनी जी म्हण आहे, मी करतो मारल्यासारखं, तू कर रडल्यासारखं, हे जे स्क्रिप्टेड राजकारण चालू झालंय आणि राजकारण्यांना माहीत झालं की आपलं स्क्रिप्टेड राजकारण चालू असताना देखील चळवळी ज्या असतात, एक विचारधारेवर आधारित ज्या चळवळी असतात, समतेच्या न्यायाच्या आधारावर ज्या चालणाऱ्या चळवळी असतात आणि ते चालणारी जी माणसं असतात ती माणसं आम्हाला अडथळा ठरतायत. आणि मग राजकारण्यांनी काय सुरू केलं की चळवळी देखील स्क्रिप्टेड, चळवळीतली माणसं देखील स्क्रिप्टेड, नेतृत्व देखील स्क्रिप्टेड, म्हणजे राजकारणी लोकांनीच आता चळवळीचे नेतृत्व स्वतःहून मोठी करण्याचा प्रयत्न चालू केलाय, त्यांना मोठं केलं जातंय आणि त्यांच्याकडून चळवळीचा उपयोग त्यांना जसा फायदेशीर होईल तसा तो करून घेतला चाललाय. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की प्रस्थापित व्यवस्था जी आहे ती व्यवस्था आजचा जो आंबेडकरी चळवळीतील तरुण जो आहे त्या तरुणाला करण्यामध्ये तो प्रयत्नशील आहे असं आपणास म्हणायचं आहे का? 100% म्हणजे इथला जो प्रस्थापित राजकारणी आहे, इथली जी प्रस्थापित व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला सगळ्याच वैचारिक बेसवर थांबलेल्या चळवळीकडून धोका आहे, पण नुकसान आहे. पण सगळ्यात जास्त धोका जर आणि नुकसान जर कोणाकडून होणार असेल या अघोरी व्यवस्थेचं, या अघोरी प्रस्थापित लोकांचं, तर ते आंबेडकरी चळवळीकडून होणार आहे आणि ते बरोबर त्यांनी हेरलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी, माझा हा शब्द तुम्हाला थोडा दुखवेल लागेल, पण एक डुप्लिकेट आंबेडकरी चळवळ त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला साथ देणारी व्यवस्थितरित्या बनवली आहे आणि तिच्याकडून ते सगळं काम करून घेत आहेत. माननीय बलांडे साहेबचा निश्चितच असा आक्षेप आहे की जी प्रस्थापित व्यवस्था जी आहे
ते येथील आंबेडकरी चळवळीतील तरुणांना निश्चितपणानंच म्हणायला हरकत नाही किंवा दिशाहीन करण्यामध्ये अग्रेसर आहे. आणि ही दिशाहीन करत असताना आपण कालची सुद्धा आंबेडकरी चळवळ आपण जाणून घेण्याचा आपणास प्रयत्न करायचा आहे. वकील साहेब, आम्हाला असं सांगा की कालची जी आंबेडकरी चळवळ होती त्याविषयी आपण काय सांगाल? कालची आंबेडकरी चळवळ ही बाबासाहेबांच्या विचारावर आधारित चळवळ होती. त्या चळवळीचे अभ्यासक होते. दलित पॅंथर सारखं एक संघटन होतं, पण त्या संघटनेच्या संस्थापकात सगळे शिकलेले लोक होते, साहित्यिक होते, विचारवंत होते. त्यांच्याकडे दूरदृष्टिकोन होता आणि मरण्या मारण्याची हिंमत होती. परिवर्तन करण्यासाठी उद्ध्वस्त होण्याची ताकद होती. त्यांनी खरंच निळं कफन डोक्याला बांधलेलं होतं आणि बांधलेलं नसलं तरी ते समजायचे की आम्ही कफन बांधून निघालो. पण आजची जी चळवळ झालेली आहे त्या चळवळीमध्ये फक्त मी कसा मोठा होईल, माझ्यासोबतचे एक दोन लोक कसे मोठे होतील, किंवा तेही आज करायला कोणी तयार नाही. फक्त मी कसा मोठा होईन आणि माझ्या मुलाबाळाचं राजकीय प्रस्थ कसं व्यवस्थित सुरक्षित निर्माण करून मी जाईन, एवढ्यापुरतीच चळवळ आता मर्यादित केली गेलेली आहे आणि ती येणाऱ्या पिढ्यासाठी घातक आहे. नक्कीच ह्या पद्धतीचं चित्र आज आपणास सर्वत्र दिसत आहे. आपण नक्कीच कालची चळवळ आपण जाणून घेत असताना हे पैलू आपणास पाहायला निश्चितपणानं आवडेल की आंबेडकरी चळवळीतील जे कालचे आर्थिक प्रश्न होते, आजचे जे आर्थिक प्रश्न आहेत, याविषयी तुम्हाला काय सांगता येईल? म्हणजे नेमकं आंबेडकरी चळवळीच्या आर्थिक समस्येसंबंधित तुम्हाला विचारायचंय मला, की आंबेडकरी चळवळ राबवणाऱ्या लोकांच्या किंवा आंबेडकरी लोकांच्या आर्थिक स्तराबाबत विचारायचंय? आंबेडकरी चळवळीतील एकंदरीत आर्थिक परिस्थिती जी आहे त्याविषयी. आंबेडकरी समाजाची आर्थिक परिस्थिती तर पूर्वीही नाजूक होती, आताही नाजूकच आहे. आंबेडकरी समाजातील काही 2-4 लोक जे कुठंतरी आर्थिकरित्या स्टेबल झाले असतील, त्या 2-4 लोकांकडे बघून तुम्हाला असं म्हणता येणार नाही की आंबेडकरी चळवळीतील सगळेच लोक आता आर्थिकरित्या स्टेबल झालेले आहेत. म्हणजे एखादा आपला माणूस मोठा केला जातो, होतो या शब्दाचा वापर मी करत नाही, प्रयत्न करून प्रस्थापित व्यवस्थेकडून आपला एखादा माणूस, एखादा चेहरा मोठा केला जातो आणि तसे 2-4 चेहरे दाखवून जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला लावलं गेला जात असेल की आता आंबेडकरी चळवळ किंवा दलित समाज, आंबेडकरी समाज हा आर्थिकरित्या संपन्न झालाय, तर सपशेल चुकीची संकल्पना आहे. बाबासाहेबांना इच्छित संविधानात जे काही ह्या समाजाला द्यायचं होतं, या समाजाला, इथल्या वंचित घटकाला ज्या लेवलला आणायचं होतं तिथपर्यंत अजून आपण पोहोचलेलो नाहीत. इथला प्रस्थापित मीडिया, प्रस्थापित व्यवस्था एक अफवा पसरवली चालली आहे आणि त्या अफवेत आपलेही काही लोक फसतायत की आंबेडकरी समाजातील लोकांचा अफाट आर्थिक विकास झाला, अफाट नोकऱ्यात लागले, अफाट संपत्ती आली. तर हा सगळा खोटा प्रोपगेंडा आहे, हे वास्तव नाही. आजही तुम्ही जर सर्वे केलात पत्रकार म्हणून, सगळ्याच दलित वस्त्यात तुम्ही जा, 100 घरं असतील तर त्या घरातल्या 5 घरात नोकरदार आहेत सरकारी आज घडीला. म्हणजे 95% सुशिक्षित बेरोजगार आहेत. दलित वस्तीच्या आसपासच्या चौकात चौकात तुम्ही सहज भेटी देऊन बघा, शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे आमच्यातलं. अच्छा. पण आमचे MA, BEd, DEd, इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली पोरं आजही चौकात चौकात टुप्पे करून बसून आहेत, बेकार आहेत. आमच्याकडं उद्योगधंद्यासाठी भांडवल नाही. अच्छा. आणि जे सांगितलं जातं मोठमोठ्या योजना, टीव्ही जाहिराती, पेपरबाजी, एवढ्या मोठं की ह्या बँकेकडे जा, त्या बँकेकडे जा, तुम्हाला कुठलीच बँक तुमच्याकडे सिक्युरिटी म्हणून काही असल्याशिवाय लोन द्यायला तयार होत नाही. आणि जे काही योजनेतलं 5-50 हजार लाखभर रुपये लोन तुम्हाला दिलं जाते, ते मिळवण्यासाठीच तुम्हाला 20-30 हजार खर्च करावे लागतात आणि तेवढ्या पैशात कुठलाच व्यवसाय आजच्या काळात होऊ शकत नाही. म्हणजे आर्थिकरित्या आपण बिलकुल संपन्न झालेलो नाहीत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का किंवा काल ही आर्थिक समस्या आंबेडकरी चळवळीतील मोठ्या होत्या आणि आज काही प्रमाणामध्ये सुधारणा जरी झालेली असली तरी सुद्धा आजही पूर्ण आर्थिक प्रश्न जे आहेत ते पूर्णपणे मिटलेले नाहीत, असं आपणास म्हणायचं आहे का? पूर्णपणे तर मिटणं इतक्या लवकर शक्यच नाही. अच्छा. पण 25% पर्यंत तरी आपण पोहोचलोय का,
हा देखील प्रश्न अच्छा. संदिग्ध आहे. कारण याचा डाटा सरकार तयार करायला तयार नाही. अच्छा. सरकारची इथल्या प्रस्थापित व्यवस्थेची इच्छाच नाही. त्यांना फक्त एक काल्पनिक चित्र दाखवायचं आहे की यांचा खूप विकास झालाय, पण तसं काही झालेलं नाही. त्याचा डाटा ते गोळा करणार नाहीत आणि अच्छा. तुम्हाला एक भ्रमात ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. अच्छा. आणि आंबेडकरी चळवळीतील काही तरुण, काही विचारवंत हे जाणून नाहीत की हे सगळं काल्पनिकरित्या सगळं फिरवलं चाललंय, दाखवलं चाललंय चित्र, पण वास्तव